हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण बघणार आहोत आलूचे पराठेची रेसिपी. तर एका भांड्यामध्ये बटाटे घ्यायचे, एका बटाट्यामध्ये 2 काप करायचे आणि ते शिजायला ठेवायचे. हे शिजायला ठेवलं आहे, हे शिजूपर्यंत आपण मिक्सरमध्ये मिरची घ्यायची, त्याच्यामध्ये आलं टाकायचं आणि स्वच्छ धुवून कोथिंबीर घ्यायची. स्वच्छ धुवून कोथिंबीर घ्यायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं. हे सगळं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण कणिक मळायची. तर कणकेसाठी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि असा छान गोळा मळून घ्यायचा. त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवा, थोडंसं तेल, जिरं, मोहरी, हिंग आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं बॅटर, त्याच्यामध्ये शिजलेले बटाटे टाका आणि छान अशी भाजी तयार करून घ्या. दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये किती छान भाजी झालेली आहे ते. नंतर एक कणकीचा गोळा घ्यायचा, त्याच्यामध्ये बटाटे घालायचे आणि छान असं बॅटर त्याच्यामध्ये टाकून असा गोळा तयार करून घ्यायचा. छान गोळा तयार करा जेणेकरून ते फुटलं जाणार नाही. आणि नंतर छान असं लाटायचं चारी बाजूनी, पातळ लाटा आणि नंतर चारी बाजूनी छान लाटल्यानंतर गॅसवर टाकायचं आणि दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत भाजून घ्या. मी तर नॉर्मलीच भाजला होता, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही भाजू शकता. हे सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर दोन्हीसोबत तुम्ही सर्व करू शकता आणि खूपच छान लागते टेस्ट. ट्राय करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.